अत्रि ऋषींबद्दल अजून एक गोष्ट अशी आपल्याला वेदांमध्ये सापडते, की एक दिवस भर दुपारी अंधार पडला आणि सगळे लोकं अत्रींकडे धावत आले, की हे काय झालेलं आहे नक्की म्हणून. हे माहिती नाही. सगळेजण घाबरले, पशुपक्षी घाबरले. अत्रींच्या आश्रमामध्ये राहणारे ऋषी पण घाबरले, साधकही घाबरले आणि आजूबाजूची जनताही घाबरली. हे भर दुपारी अंधार कसा काय पडला? सूर्य गेला कुठे? आणि मग ह्या सगळ्याचं समाधान अत्री ऋषींनी केलं. वेदांमध्ये असं आहे, की अत्रींकडे एक विशिष्ट प्रकारचं यंत्र होतं. त्या यंत्राचं नाव आहे तारिणी आणि ह्या तारिणी नावाच्या यंत्राने अत्रींनी सूर्य कुठे लपलेला आहे, हे सांगितलं आणि तो परत आपल्याला कधी दिसणार, हे पण सांगितलं. त्याचा अर्थ काय लक्षात येतो का आपल्या? ते सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहण कधी परत सुटणार आहे, याचा खगोलीय अभ्यास अत्री ऋषींचा होता. ते सगळ्यात पहिल्यांदा जर सूर्यग्रहण कोणी शोधून काढलं असेल, तर त्याच्याही बाबतीतला पहिला नमस्कार हा आपल्याला अत्री ऋषींनाच केला पाहिजे.